तर बघ लॉक लागून आहे. आता जायचं कसं आपण अंदर. आता तर झालं टेन्शनच आहे. आता आम्हाला इथंच उभं राहावं लागणार आहे. काम करू हा आपल्या बाईकनं आजीकडे जाऊ आणि चाबी घेऊन येऊ. दिमाग लगाय आले की ना. मला नाही का बाहेर ठेवलं होतं लॉक चाबी घरातच ठेवून होती. मग सोचलं का कसं निघू. मग वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज तर माझी सुट्टी आहे काहून की बघा गाईस मी मम्मीच्या पण मोबाईल मध्ये ब्लॉग काढला. जसं पण आपल्या तुम्हाला दाखवत होतो मी रात्री. बघलं ना गाईस तुम्ही. बघितलं गाईस. आपल्या पप्पा दोन ब्लॉग मध्ये झाला कन्फ्यूज है ना. कन्फ्यूज झाला. RECTANGLE रेक्टँगल. वा रिदातनं रेक्टँगलची स्पेलिंग पाठ केली. वा एवढी मोठी हो ना. तर गाईज रिदातच्या स्कूलला सुट्टी आहे बिकॉज ते थॉमस डे म्हणून काहीतरी यांच्या स्कूलमध्ये म्हणजे आहे. म्हणून आज जितकी मिशनरी स्कूल्स आहे सगळे आज सुट्ट्या आहेत त्यांना कारण की थॉमस डे म्हणून. आणि रिदातने स्पेलिंग पण म्हणून टाकली. आता रिदात रोज अभ्यास करत आहे ना रिदात. रिदात आता गुड बॉय आहे आमचा. गाईज आता नाही का रिदात पण नाही का तिच्या मम्मीच्या मोबाईल मध्ये ब्लॉग काढते. आता जसं त्यांनी सांगितलं की मी ब्लॉग काढतो म्हणून. आता तो आपल्या मम्मीचा मोबाईल घेऊन म्हणत राहते की हे गाईज गुड मॉर्निंग आणि असं तसं हिंदीमध्ये ब्लॉगिंग करणं चालू केलं आहे त्यांनी. मस्तपैकी गाईज आंघोळ वगैरे झाली आहे आणि आता मी जातो अमृताला सोडून येतो. मग भेटतो तुमच्याशी. गाईज आता रिदात कसा चाललाय. जा. ये बात एवढी जागा होती इकडून जायची. तिकडून नाही गेला इकडून गेला. पहा रिदात ना. काय खाल्लं. काय खाल्लं म्हणता. मोबाईल खाल्ला का तू. मग काय खाल्लं. मोमोज खाल्ले. दोन खाल्ले. हो आमच्यासोबत तू 2च खाल्ले. आम्ही खात होतो नाही. का म्हणे माहित आहे का. आता हे हे 1 2 3 हे माझ्यासाठी. मग एवढा हळूहळू खात होता ना. राऊंड मार आता तुझा. प्रॅक्टिस घेतो ना तुझी डान्सची. तू म्हणे ना डान्सची प्रॅक्टिस नाही घेत म्हणून. चल आण मी गाणं लावून देतो. नाही आण आतापर्यंत पाहिलं ना. आण चल ये ना रिदात ये. नाही नव्हता काय बोललं. अरे ते गावाला नाही गेला का तो. ये मग दे ना रिमोट दे ना. गाईज आता रिदात आपला थोडा डान्सचा परफॉर्मन्स तुम्हाला दाखवणार आहे. जे शिकत होता सॉन्ग लागलेला आहे. आता करते रिदात डान्स. बस एवढंच. म्हणते आम्हाला की दुसऱ्या गाण्यावर पण डान्स शिकवला म्हणते. मग त्याने का आम्ही कोणता गाणं आहे तर म्हणजे काला चष्मा गाणं लावून दिलं. मग काला चष्मा गाणं लावल्यानंतर काय म्हणते हे गाण्यावर म्हणे आम्हाला फक्त एक्सरसाइज शिकवू. एक्सरसाइजने आपल्याला डान्स पाहायचा होता. डान्स किती केला एवढूसा काही सेकंद फक्त तेवढाच झाला. याची टीचर तर म्हणत होती की डान्स तर शिकत आहे करत आहे. आमच्यासमोर काहीच करत नाही. ते एडिटिंग मला जे सॉन्ग आहे ना केलेलं ते मागावं लागेल. मग त्याच्यावर करून बघायला लागेल याचं. तर गाईज दिवसभर तर पाऊस आला नाही. मस्त थोडीफार ऊन होती. पण आता बघा काय जोरदार पाऊस चालू आहे. बापरे हवाई चालू आहे. इथपर्यंत पाणी येत आहे. खालपर्यंत पाणी येत आहे ना. हे एक तर पाणी येऊन राहिलं. बापरे खूप जोरानं पाणी आहे. काय म्हणणार आता. हवाई चालू आहे खूप. तर मग गाईज आता आम्ही पावसात निघालो फिरायला. पावसात अलगच मजा राहते. आणि ते एकदम रात्री निघालो. आता विचार केला की बाहेरच काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून आता बाहेर निघालो आहे तर फिरायला. आता तर घराजवळनच म्हणजे आपल्या एरियातूनच निघतो. मग थोडं जंगलाकडे जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवतो आणखी.
तर मग गाईज आता जेवण झालं, फिरणंही झालं, पाऊस पण आत्ताही थांबलेला नाहीये. आता चाललो आहे घरी. पोट भरून जेवण झालं, खूप वेळ जेवण करत बसलो आम्ही. आता तू इथून एवढा समोरून कुठून घेऊन चालला? अच्छा, अंदरून टाकशील का गाडी त्या साईडनं? हा गाईज आता आपण भेटू या उद्या. तर गाईज गुड मॉर्निंग. आता जिमला जायची तयारी झालेली आहे, पण त्याच्या आधी मला रिदातला स्कूलला सोडून द्यायचं आहे. आता रिदात आंघोळ वगैरे करताय. मग रिदाची आंघोळ वगैरे झाल्यानंतर, दूध वगैरे चहा वगैरे झाल्यानंतर मग मी त्याला स्कूलमध्ये सोडेल. मग तिथनं मी जिमला जाईल. मी आता रिदातला घेऊन आलो स्कूलमधून आणि बघतो तर ताला लागून आहे. तर रिदातला मला नाही का रिदाच्या आजी आबून आम्हाला ठेवलं बाहेर. आता आम्ही कसं जायचं रिदात घरात? आता चाबी कसं आता आपण बाहेरच राहायचं का? घरात आहे का? हो ना, घरात आहे. आता इथं लॉक लागून आहे, बघ. हे बघ, लॉक लागून आहे. आता जायचं कसं आपण अंदर? आता तर झालं, टेन्शनच आहे. आता आम्हाला इथंच उभं राहावं लागणार आहे ना रिदात? एक काम करू, इथंच काम करू. इथंच थांबू? आता घरात कसं जायचं? आता तूच सांग, आता कसं जायचं? तर आपण फसलो आता बाहेर. आता चाबी? हा, काम करू, हा, आपल्या बाईकनं आजीकडे जाऊ आणि चाबी घेऊन येऊ. दिमाग लगाय आले की ना. आता तो म्हणताय की बाईकनं जाऊ, आजीकडे जाऊ, आजी जिथं आहे तिथून चाबी घेऊन पुन्हा वापस यायचं आहे ना? हा, पक्क तसं करायचं का? यार, आपल्याला असंच अंदर बाहेर सोडून दिलं आहे ना. त्याला बाईकवर जायचं. ठीक आहे. काय आबूला विचार. अबू, आम्हाला लॉक मध्ये काऊन ठेवलं? लॉक बंद करूनच ठेवलं आम्हाला. घराच्या बाहेर आहे ना? घराच्या बाहेर ठेवलं होतं ना? चाबी तर घरातच होती. हा, मीच ठेवली. मग आम्ही बाहेर राहिलो असतो मनानं. हो, कसं तरी लॉक तोडून निघून आलो. हो, लॉक तोडून आला ना तो. मग सही बोलता होतं का? कोण म्हणून आल्यानंतर आजी आबूना पप्पा आणि मी मला नाही का बाहेर ठेवलं होतं. लॉक तर चाबी घरातच ठेवून होती. मग सोचलं का कसं निघू. मग आजीकडे गेलो, लॉकची चाबी आणली. कसं तरी नाही भेटला नसता तर कसं तरी लॉक तोडून नाही का आलो घरी. हो. गाईज, आज आहे डिनर मध्ये खूप काही स्पेशल, खूप नॉनव्हेज चिकन. आता घेतली पोळी, जेवतो. मस्त भर पावसामध्ये आम्ही आता खाऊन राहिलो आहे आईस्क्रीम. रिदाची तर संपत पण आली आहे ना रिदा? छान आहे. काय करत होता तू? काय करत होता? हे असं का करते? पागल झाला? पुन्हा काही ना काही काड्या करणं चालू झाल्या याच्या. अरे तसं कशाला करताय? ते तुटून जाईल ना. हा, ते पा आई, इथं भात आहे पा. चांगला राहा. चल ये, लॅपटॉप घ्यायला जाऊ आपण. ये ना, चल समोर ये ना. अरे इथंच जायचं आहे आपल्याला. ये पटकन ये ना. अरे ये, हे घे, लाईट लावतो. घे लाईट लावला. घे. असं का मला बंद करायला गेला? चला तर मग काही आजचा ब्लॉग आम्ही इथं सेंड करतो. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय. बाय बोलू.